चला सामन्याला सुरुवात करायच्या विनंती आहे. पंच जास्त वेळ घेतला जातो लक्षात घ्या. अभिषेक गांगडा आणि सुशांत वाघ हे दोन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत बॅटिंग करण्यासाठी. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विशाल भुजड. पहिला चेंडू दिशाहीन चेंडू इथे पाहायला मिळतोय. पंचांनी नो चेंडू इथे घोषित केलेला आहे आणि सुशांत करता हा फ्रीहिटचा चेंडू असेल. बघा शॉर्ट ऑफ लेंथ होती, अख्खुट्या पदाचा चेंडू होता. बॅट थोडीशी लांबून इथे फिरली जाते, मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. इथे आपण पाहतोय पंच काहीतरी चर्चा करतायत, इशारा करतायत. चर्चा भरपूर मोठी आहे, म्हणजे नक्कीच काहीतरी निर्णय आपल्याला इथे नक्कीच पाहायला मिळेल. विशाल पुन्हा एकदा बॉल ट्रॅक वरती. पुन्हा एकदा तीच दिशा इथे पाहायला मिळते. चेंडू नॉनस्टॉप प्रिझन मध्ये तिकडे निघून गेलेला आहे. बाउंड्री पंच आहेत तिकडे. दुसरा बिमर मला वाटतं इथे हाताळलेला आहे. पंच कुठला बिमर आहे? खेळपट्टीच्या बाहेर. यस, थँक्यू. अगोदर कुठला नो दिला होता पंच? बिमर दिलेला अगोदर. यस, थँक्यू. या अगोदरचा बिमर चेंडू दिला गेला होता. हा चेंडू आपण जर बघितला तर खेळपट्टीच्या बाहेर हाताळलेला आहे. दोन नो चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत. 7 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि सुशांत करता आणखीन एक फ्रीहिटचा चेंडू. फ्रीहिटचा चेंडू होता, फायदा उचलता आलेला नाही आहे. मात्र गोलंदाजाने आणखीन एक एक्स्ट्रा धाव इथे खर्च केलेली आहे. आजच्या दिवसामध्ये आपण जर बघितलं ना तर भरपूर एक्स्ट्रा चेंडू हे गोलंदाज टाकताना दिसत आहेत. कुठेतरी सरावाचा जो अभाव आपण पाहतोय इथे सातत्याने खेळाडूंवरती होताना दिसतोय. बघा सराव हा फार महत्वाचा असतो. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू हाताळला गेलाय. चेंडू पुन्हा एकदा फाईन लेग क्षेत्रामध्ये निघून जातोय आणि सीमारेषेच्या बाहेर देखील निघून जाते. 1+4 अशा 5 धावा इथे येताना दिसत आहेत. एक्स्ट्रा 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 धावा इथे हे धावफलकावरती सातत्याने नोंदवल्या जात आहेत. बघा आतापर्यंत धावा जर बघितल्या ना तर बॅटच्या स्वरूपात कुठल्या प्रकारे धावा आलेल्या नाहीयेत. जेवढ्या धावा आल्यात एक्स्ट्राच्या स्वरूपात आल्यात. पहिला चेंडू नो, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर पुन्हा नो, वाईट आणि त्यानंतर पुन्हा एकदा वाईट. धावसंख्या 13. या 13 धावांमध्ये आपण पाहतोय की गोलंदाजाचं योगदान हे जास्त आहे आणि हा फ्रीहिटचा चेंडू आहे.
मिस टायमिंग झालाय. चेंडू हवेमध्ये, शतरक्षक येते तिकडे. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट झालेली आहे. झेल उडाली होती, मात्र आपण पाहतो की फ्रीडचा चेंडू असल्या कारणाने झेल झाला असता तरी सुखरूप इथे राहिला असता सुशांत. 2 धावा आता मात्र बॅटच्या स्वरूपात धावा सुशांतच्या खात्यामध्ये जाताना दिसत आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, मात्र या फटक्याची आवश्यकता होती का, हा प्रश्न चिन्ह आता त्याला विचारला जाईल आणि त्याच्या मनामध्ये हा विचार देखील येईल का हा फटक्याची आवश्यकता होती का. कारण धावा भरपूर आल्या होत्या. कारण आतापर्यंत आपण जर बघितलं तर 3 चेंडू टाकून झालेत आणि धावसंख्या आपण पाहतोय 15 ही धावफलकावरती लागलेली आहे. इथे देखील मोठा फटका खेळण्याची संधी होती, मात्र अगोदरच त्याने आपलं मन बनवलं होते की रिव्हर्स खेळायचं आहे आणि रिव्हर्स खेळत असताना आपण पाहतोय की कनेक्शन प्रॉपर झालं नव्हतं आणि आपण पाहतोय 30 सर्कलमध्ये तो तिकडे मला वाटतं रोशन आहे. रोशन याने खूप चांगला झेल पकडलाय. अवलेच बघा, धनेश आला आणि धनेश याने चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. छोटा बंधू मैदानाच्या आतमध्ये गेला, मोठा बंधू हा मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. सुशांत वाघ बाद झाल्यानंतर धनेश वाघ हा मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याने आता डरकाली फोडलेली आहे. शफल होऊन बॅक टू बॅक दुसरा षटकार. चेंडू सरळ निघून गेलाय स्टेडियमच्या बाहेर 6 धावांकरता. थँक्यू. आपण पाहतोय तिकडे भेंडीपाडा संघाला स्टँड बनवून दिलाय. त्यांच्या स्टँडच्या वरून हा चेंडू फेकून दिला होता धनेश वाघ याने. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 27 धावसंख्येवरती. 27. शेवटचा एक बॉल बाकी आहे. आणखीन एक षटकारांची हॅट्रिक आणि षटकारांची हॅट्रिक पूर्ण करणारा हा दुसरा खेळाडू ठरतोय धनेश वाघ. किरण येतोय, किरण खेणे. तेहतीस धावा पहिल्याच षटकात आपण पाहतोय. 33 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. नक्कीच हा सामना देखील आपल्याला हाय स्कोरिंग होताना दिसेल. पादपन मिस टायमिंग झालाय. शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकणार नाहीये. 1 बॉम्ब चेंडू इथे फील्ड केला जाईल. तोपर्यंत 2 धावा ह्या पूर्ण झालेल्या आहेत. अभिषेक आणि धनेश ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावसंख्या 35. यानंतर एकविरा स्पोर्ट्स नागले आणि साई कृपा राजावली अशा 2 संघादरम्यान आपल्याला मॅच पाहायला मिळेल. मात्र याच दरम्यान पाहतोय आपण एक निर्धाव चेंडू इथे हाताला किरण केने याने.
आपण पाहतोय किरण केने हा सलामीचा गोलंदाज आहे, मात्र इथे काहीतरी रणनीती आखली होती. ती रणनीती त्यांच्या बाजूने कामी आलेली नाहीये. पाहतोय आपण मिस टायमिंग. इथे देखील झेलची संधी आहे आणि इथे देखील झेल पकडला जातोय. बघा सलामीची जोडी आता माघारी परतलेली आहे आणि दोन्ही झेल दर्शन याने पकडलेत. अभिषेक गांगडा याची देखील खेळी इथे संपुष्टात आलेली आहे. आकाश येतोय, आकाश वाघ न्यू बॅटर इन झालाय. आकाश आपण पाहतोय की आकाशची बॅट पकडायची एक शैली आहे, थोडीशी शैली वेगळी पाहायला मिळते. असे कमी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात की ज्या प्रकारे बॅटचे हँडल पकडत असतात. सन्माननीय विश्वासी गांजारी साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो, वेलकम. आणि शशिकांतजी पागी यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. या दरम्यान 2 धावा या पूर्ण केल्यात, पलून पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावेनी धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 37 या धावसंख्येवरती 37 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. फुलटॉस चेंडू आपण पाहतोय ऑफ साईडला हा फटका खेळला गेला तर रोशन आहे तिकडे. रोशन याने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. फक्त एक सिंगल धाव मिळेल. धावसंख्या 38 रन्स आपण पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये जिद्वान 11 बोलिंज या संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. त्यानंतर आपण पाहतोय NCC नायगाव या संघाने देखील 2 सामने जिंकलेले आहेत. हा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर, मात्र वेग अतिरिक्त होता आणि चेंडू हा सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. बाईटच्या स्वरूपात हा आलेला चौकार. थँक्यू थँक्यू डीचे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकामध्ये आपण पाहतोय 42 धावा, 42 रन्स या धावफलकावरती लागलेल्या आहेत. प्रति षटकामागे आपण पाहतोय 21 ची सरासरी इथे राखण्याचा प्रयत्न करतायत. पहिलं षटक आपण बघितलं 33 धावा आल्या, दुसरं षटक 9 धावा आल्या. जे कमबॅक करणारं षटक हे किरण केणे याचं राहिलेलं आहे. पाहूया तुळशीराम सांबरे हा बॉलिंग ट्रॅक वरती आलाय, ज्याने एका षटकामध्ये 5 विकेट्स घेतल्या होत्या. तोच तुळशीराम. कदाचित इथे देखील विकेट मिळू शकते, कारण चेंडू हवेमध्ये आहे आणि विकेट मिळवलाय पहिल्या बॉलवरती. फलंदाज बाद. करण येतोय.
करण गांगडा इथे देखील मिस टायमिंग झाला, मात्र शतरक्षक दूरवरती आहे. एक धाव कंप्लीट केली जाईल. रोशन उंबरसाड आपण पाहतो चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा ह्या वेगाने कंप्लीट झालेल्या आहेत. खूप चांगला थ्रो इथे आपल्याला पाहायला मिळाला आणि आपण पाहतो तुळशीरामने चांगल्या प्रकारे गॅदर देखील केला. मात्र 2 धावा तोपर्यंत पूर्ण झाल्या होत्या. धावसंख्या 44. यानंतर ऐकविरा स्पोर्ट्स नागले आणि साई कृपा राजावली या 2 संघादरम्यान मॅच असेल तर दोन्ही संघाला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचं आहे. बघा नॅचरल स्विंग इथे मिळतोय गोलंदाज तुळशीराम सांबरे याला. धावा आपण जर बघितल्या तर वेगाने पुढे जात होत्या आणि त्याच्यावरती आता अंकुश लावण्याचं काम इथे तुळशीराम याने केलेलं आहे. शॉर्ट रनअप आहे मात्र अचूक टप्पा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. तुळशीराम याचा मात्र इथे कनेक्शन खूप चांगलं झालंय. चेंडू स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर निघून जातोय. 6 धावांकरता बिग शॉट षटकार. बघा इथे आपण पाहतोय की प्रत्येक खेळाडू चांगले क्रिकेट इथे खेळताना दिसतोय. आणखीन एक येईल बॅक टू बॅक. हा दुसरा षटकार करण गांगडा याच्या बॅट मधून आलाय. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत आतापर्यंत. आपण पाहतोय करण भुजड धनेश वाघ षटकारांची हॅट्रिक करणारे खेळाडू ठरलेले आहेत. करण करता हा चेंडू आपण पाहतोय अचूक टप्प्यावरती पडला. स्विंग झाला आणि बाकीचं काम यष्टरक्षक पूर्ण करतोय. षटकाची समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 56. अब तक 56 अशा धावा आपण पाहतो धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 6 चेंडू नंतर टॉस हा केला जाईल. दोन्ही संघ इथे उपस्थित झालेले आहेत. दोन्ही संघाचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी करण. करण याचा फुल टॉस चेंडू सरळ पाठवून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता. बघा धनेश वाघ याला संधी मिळाली आणि त्याने षटकार ठोकलाय. आपण पाहतोय की या अगोदर त्याला संधी मिळत नव्हती. संधी मिळाली षटकार ठोकला. या चेंडूवरती जर षटकार आला तर कदाचित हा त्याचा 5वा षटकार असेल. 5 षटकार इथे ठोकलेले आहेत. पाहूया आणखीन एक षटकार ठोकतो की काय. आणखीन जर षटकार आला तर 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकणार आपल्याला आणखीन एक खेळाडू मिळेल. कारण पहिल्या ओव्हरमध्ये त्याने शेवटच्या 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले होते आणि हा 6वा कदाचित आलेला आहे. आणखीन एक षटकार. 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम धनेश याच्या नावावरती देखील आता नोंदवला जातो. धावसंख्या 74. 74 रन्स आपण पाहतोय या धावफलकावरती लागल्या जात आहेत. आपण पाहतोय की
पहिल्या ओव्हरमध्ये शेवटच्या 3 बॉलवरती षटकार ठोकले आणि शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या 3 बॉलवरती षटकार ठोकलेत. इथे बॅटचा एज लागलाय आणि आपण पाहतोय चेंडू यष्ट्यांच्या मागे निघून जातोय. नशिबाचा चौकार. थँक्यू डीजे. 78 धावा या धावफलकावरती. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. क्रॉस बॅटेट हा फटका खेळण्याचा प्रयत्न. जागा बनवली होती मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. वैयक्तिक 40 या धावसंख्येवरती खेळतोय तो म्हणजे धनेश वाघ. आणखीन एक चांगला चेंडू. अशा प्रकारे आपण पाहतो या षटकाची समाप्ती झालेली आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 78 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि 79 धावा इथे जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. त्या म्हणजे पानखंडा स्पोर्ट पानखंडा ए या संघाला. एकविरा स्पोर्ट्स नागले आणि साई कृपा राजावळी दोन्ही संघाला विनंती आहे आपण लगेच टॉस करण्यासाठी यायचं आहे. थँक्यू डीजे. तर सन्माननीय विश्वाजी गांजारे साहेबांना विनंती करतोय की टॉस करण्यासाठी यायचं आहे. सन्माननीय विश्वाजी गांजारे साहेबांच्या शुभ हस्ते आपण ह्या सामन्याचा टॉस करतोय. नागली गावचे माजी सरपंच सन्माननीय विश्वाजी गांजारी साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. एका बाजूने नागले संघ, एका बाजूने राजावली संघ. छापा असा कॉल आणि काटा इथे आलेला आहे. टॉस जिंकलाय तो म्हणजे एकविरा स्पोर्ट्स नागले या संघाने हा टॉस जिंकलेला आहे. चला सामन्याला सुरुवात होईल त्या अगोदर जाऊया आपण डीजे कडे आणि त्यानंतर जाऊया आपण सागर सरांकडे. हॅलो 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 चेक. चला बॅट्समन पाठवून द्या लगेच. वेळ झालेला आहे आणि अंधार लवकर पडतंय, लक्षात असू द्या. एक तर डोंगराळ भाग आहे, जाताना वाट सापडणार नाही, लक्षात असू द्या. कारण की GPS लावला तर रेंज कमी आहे, GPS सुद्धा चालणार नाही, हे सुद्धा लक्षात असू द्या. एक सुंदर असं नयनरम्य असं मैदान आहे. मैदानामध्ये आपण खेळतोय क्रिकेट. उत्कृष्ट असं बॅटिंग, उत्कृष्ट बॉलिंग या भरपूर इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. या आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं
तर सुरुवात झाली या 2025-26 या क्रिकेट मोसमाची वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत. तुम्हाला चेंडू पुरवला जाईल थोड्याच वेळात. दरम्यान टार्गेट आपण पाहूया. चंदुका स्पोर्ट्स सारजा संघाने कितीचं दिलंय टार्गेट, तर 79 धावांचं टार्गेट दिलंय. चला, आपल्यापर्यंत आयडी पोहोचलेले आहेत. चेतन उंबरसाडे आणि पानखंडा या संघाच्या माध्यमातून स्ट्राईक वरती रोशन आणि विकास हा नॉन सेकंड वरती. चला, सामन्याला सुरुवात करूया आपण. आणि करण गांगडा बॉलिंग मार्क वरती. पहिला चेंडू शफाळन क्रॉस खेळायचा होता. बघा, डेडिकेशन चांगलं आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न पूर्णपणे. शतरक्षक भरपूर आहेत 30 सर्कलच्या आतमध्ये, कारण इथे पहिलं षटक सुरू आहे. फक्त 3 शतरक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर ठेवण्याची मुभा आहे. याचा अर्थ पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 79चा टार्गेट आहे. पंच बॅटला लागून गेला होता चेंडू की मग बाईच्या रूपानं, तर बॅटला लागून चेंडू या ठिकाणी धाव घेऊन जातोय. सुरुवात झालेली आहे. आता स्ट्राईक वरती असेल तो म्हणजेच विकास. सुरेख चेंडू हवेमध्ये. चेंडूच्या खाली शतरक्षक फलंदाज बाद. करायचं तर करायचं काय, कारण का एका बाजूनं दरी आहे, एका बाजूनं विहीर आहे, अशा पद्धतीनं, आणि मागे वाघ लागलाय आणि पुढे साप आहे. अशीच परिस्थिती आहे. कारण 79 धावांचं टार्गेट जे आहे, कुठल्या तरी एका साईडला त्यांना वरचं ठरावं लागेल. काय जबरदस्त फलंदाजी होती धनेश याची, आणि त्याच्या माध्यमातून खेचले गेलेले ते षटकार आणि त्यांची केलेली बारिश चंदुका स्पोर्ट्स सारजा संघाला 78 धावांपर्यंत घेऊन गेली. आणि 79 धावांचं टार्गेट हे आपल्याला बघायला मिळतंय. नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय संदीप. ऑनसाईडच्या दिशेने खेळायचं होतं. मागे शतरक्षक आहे, अतिशय सुरेख शतरक्षण पूर्णपणे बांधून ठेवलंय पानखंडा संघाच्या फलंदाजांना. जसं म्हटल्यानंतर की तुम्ही ठरवायला हवं. ठरवलं तुम्ही की ह्या धावा मी करू शकतो, तर तुम्ही करू शकता. मात्र तुमचा दृष्टिकोन फार सकारात्मक असायला हवा. चेंडू खाली राहिलाय. शरीर यष्टीला लागल्याच्या नंतर चेंडू जातोय वाईडिश. थर्ड मॅनच्या बाजूनं चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. एक चांगलं क्रिकेट या ठिकाणी बघायला मिळतंय. पूर्णपणे डेडिकेट केलं जात आहे क्षेत्ररक्षण करण्यासाठी, कारण की एक खेळाडू त्या ठिकाणी पडला होता तरी सुद्धा तो उठून लगेच बाउंड्री अडवण्यासाठी सज्ज झाला होता. अरे बापरे, अरे बापरे, नो चेंडू. आज मला वाटते गोलंदाजांना पिच आखूड झाले की काय. भरपूर जणांनी बिमार टाकलेत. पहिला बिमार या इनिंग मधला, आणि एक बिमार टाकण्याची संधी तुम्हाला एका षटकामध्ये दिली जाते. दुसरा बिमार जर टाकला तर त्या गोलंदाजाला पूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येत नसते. हे सुद्धा लक्षात असू द्या. काय घडतंय
तर आपण नक्कीच पाहतोय इथे बीमर पडलाय, नो पडलाय, याचा अर्थ फ्री हिट असेल. क्या बात आहे, शतरक्षकाने झेल टिपला असला तरी सुद्धा फ्री हिट होता. लक्ष नव्हतं क्षेत्ररक्षकाचं, अन्यथा धावचीतच्या रूपानं एक मात्र पद्धतीने जो बाद होतोय त्या रूपाने एखादा विकेट या ठिकाणी मिळवता आला असता. म्हणजे जोश असेल तर होश सुद्धा असायला हवा. इथे तुमचं लक्ष सुद्धा गेम वरती असायला हवं. धावफलक जो आहे तो 7 वरती. हवेमध्ये चेंडू, शतरक्षक स्वतः गोलंदाज, डिरेक्ट हिटचा प्रयत्न केला जातोय, मात्र पंचांनी सांगितलंय की आम्हाला या ठिकाणी थर्ड अंपायर कडे जायचं आहे. थोडासा कठीण होता हा निर्णय पंचांसाठी. पाहणं गरजेचं आहे काय होत आहे. जे दोन फलंदाज धावत होते, थोडंसं लेझी क्रिकेट या ठिकाणी बघायला मिळाला. चंदुका स्पोर्ट्स सारजा चांगल्या स्थितीमध्ये सध्या तरी बघायला मिळते. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. जी गोलंदाजी स्वयर केली होती, जी गोलंदाजी महागडी गोलंदाजी केली होती पानखंडा संघाने, त्यामुळे या 78 धावा आतापर्यंत झालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि त्यामध्ये धनेशाचं केलेलं, यांनी केलेली जी फलंदाजी, अफलातून फलंदाजी, त्या फलंदाजीनं मात्र इथे लक्ष 79 पर्यंत पोहोचवलं होतं. तर फलंदाज बाद आहे. बघा, अतिशय चांगला निर्णय पंचांनी या ठिकाणी घेतलेला आहे, कारण की थोडासा पंचांना सुद्धा जज करणं कठीण झालं होतं. आकाश नव्याने बॉलिंगला आलाय, तर किरण केणे याला आपण विचार केला. चला आपण किरण केणे विषयी बोलत होतो. किरण केणे एक अनुभवी फलंदाज आहे, आणि त्याच्याकडे आपण जर पाहिलं तर नक्कीच एक चांगला अनुभव असल्यामुळं चांगला फलंदाजीचा टॅलेंट सुद्धा त्याच्याकडे आहे. पाहणं गरजेचं आहे कशा पद्धतीने तो फलंदाजी करतोय. किरण याच्याकडे सुद्धा ती ॲबिलिटी आहे, त्याच्याकडे सुद्धा ती क्षमता आहे, त्याच्याकडे सुद्धा ती ताकद आहे की तो या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडू शकतो. जसं म्हटलं जातं ना की 434 धावा जेव्हा साऊथ आफ्रिका संघाने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध ज्या चेस केल्या होत्या, तेव्हा सुद्धा काही जास्त वेगळं केलं नव्हतं हर्षल गिब्स याने किंवा मग साऊथ आफ्रिका संघाने. प्रत्येक फलंदाजाने चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं. क्या बात आहे, क्या बात आहे. आलाय पहिला षटकार किरणच्या बॅटमधनं. सुरुवात झाली की काय असं वाटू लागलेलं आहे. हा जर सामना पानखडा संघ आसपास जरी गेला तरी सुद्धा प्रेक्षकांना एक चांगली मॅच बघायला मिळेल. थँक्यू डीजे. बघा, किरण आला आणि किरण याने एक फटका खेचला सुद्धा. धावसंख्या झाली 13. 13 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागलेले आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा चेंडू चाललाय लॉंग लेग क्षेत्रामधनं, सीमारेषेच्या जवळ गेलाय आणि चेंडू थांबलाय, कारण की गवताचं थोडंसं प्रमाण त्या ठिकाणी जास्त आहे. धावसंख्या आपण पाहू शकतो, काय जबरदस्त धावसंख्या इथे रचण्याचा प्रयत्न केला जातोय. 79चा पाठलाग करत असताना धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती म्हणजे 16. याचाच अर्थ 63 धावांची अजून सुद्धा गरज आहे.
आणि इथे आपल्याला बघायला मिळत आहे आय थिंक 16 चेंडू हे अजून सुद्धा शिल्लक. मला वाटतं अजून सुद्धा. ओ हो ऑन साइडला शतरक्षक आहे तिकडे चेंडूला उचलेल. सुशांत त्या ठिकाणी होता. चेंडूला उचलेल आणि फेकेल तोपर्यंत एक धाव मिळाली. एका धावेने धाव फलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 17 या धाव संख्येवरती. 62 धावा अजून सुद्धा हव्यात. फुल टॉस डिलिव्हरी पाहणं गरजेचं आहे काय घडतंय. नाही 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 इथे इथे नाही. किरण याने घाई केली. फलंदाज धावचीच्या रूपाने बाद. काय जबरदस्त डिरेक्ट हिट झाला होता. धाव संख्या ओ रिव्ह्यू नो साठी बिमर साठी. एक मिनिट फक्त आपण थांबूया. चला प्रदीप लोखंडे यांना विनंती करतोय बिमर साठी या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेलाय पंचांच्या माध्यमातून. पंचांचा कॉल आहे त्यांचा नाहीये पंचांनी घेतलाय कारण की तिथे धावचीत झाला होता. येस पंच रिव्ह्यू चालू आहे. लक्षात असू द्या मध्ये एक थोडीशी घटना घडली. फलंदाज बाद झालाय त्यामुळे तुमच्यापर्यंत इथे फलंदाजाने अंपायरना सूचित केलं गेलं होतं मात्र ती सूचना आपल्यापर्यंत थोडीशी पोचलेली आहे आणि हा फेअर डिलिव्हरी आहे हे लक्षात असू द्या. चला गोलंदाजाने लक्षात घ्यायचंय हा लिगल बॉल आहे. इथे थर्ड अंपायरचा निर्णय आलेला आहे. मात्र किरण याने थोडीशी घाई केली असं वाटू लागले कारण की ज्या पद्धतीने त्याने धावा धावून काढताना कठीण झालं असतं. मात्र तो जर थांबला असता तर कदाचित या ठिकाणी मोठ्या फटके आले असते. इथे नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय तो म्हणजेच नरेंद्र. संदीप आणि नरेंद्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आकाश वाघ याच्या बॉलिंग मार्कवरती आतापर्यंत चेंडू टाकून झालेत आकाशाच्या षटकाचे ते म्हणजेच 5. आकाश एक अष्टपैलू खेळाडू आहे सारजा संघाचा. हवेमध्ये चेंडू आहे. चेंडूच्या खाली शतरक्षक आणि फलंदाज बाद. नव्यानं फलंदाजी मार्कवरती किशोर सांबरे. पणकाडा संघ मागे पडलाय असं सांगायला काहीच हरकत नाही मात्र अजून सुद्धा सामना बाकी आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. धनेश वाघ बॉलिंग मार्कवर. जी धावसंख्या आतापर्यंत रचली गेली होती त्या धावसंख्येचा प्रत्युत्तर देत असताना धावसंख्या किती झाली आतापर्यंत पाहिली तर 17 धावा म्हणजे 62 धावा अजून सुद्धा हव्यात आणि 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू 62 धावा. मी म्हणेन षटकारांनी चौकारांमध्ये डील करावी लागेल. षटकारांनी चौकारांमध्ये जर डील केली तर एक चांगला सामना बघायला मिळू शकतो. खराब फलंदाजी चेंडूवरती लक्ष ठेवावं लागणार. चेंडूवरती नक्कीच चांगलं लक्ष ठेवावं लागणार आहे. 11 चेंडू आणि 62 धावांची गरज आहे. चंदुका स्पोर्ट्स सारजा संघ ऑन फायर असं म्हणावं लागणार आहे. धनेश वाघ ज्याने की वाघाप्रमाणे फलंदाजी केली होती तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती आलाय. राईट मोर द विकेटचा मारा.
येस, बॅट वरती बॉलला घ्यावा लागणारा शतरक्षक आहे ठिकाणी. एक धाव नक्कीच मिळेल. करण करण याच्या हातामधनं चेंडू थोडासा सटकला होता, मात्र सर ते शेवटी त्याने चांगल्या पद्धतीने कव्हर अप केलं स्वतःला. प्रत्येक खेळाडूंना विनंती असेल, धावताना तुम्ही सांभाळून धावा, कारण की जेवढं मैदान तुम्हाला लेवल वाटते तेवढं लेवल नाहीये. मध्ये मध्ये थोडेसे डीप खड्डे आहेत. आपल्याला वाटतं की मालाचा भाग आहे, मात्र दगड आहेत. धावण्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किशोर. धावण्याचा फलंदाज किशोर आहे. क्या बात है, क्या बात है. एक चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी या वर्षामध्ये सुरुवात चांगली केलेली आहे चंदुका स्पोर्ट्स सरजा संघाने. धनेश वाघ असेल, आकाश वाघ असेल किंवा मग करण गांगडा असेल, चांगलं काम त्यांच्या माध्यमातून केलंय आतापर्यंत. 3 चेंडूमध्ये एकच धाव दिली आतापर्यंत धनेशाने. हा चौथा चेंडू, हा सुद्धा एक चांगला चेंडू. यष्टांच्या मागे यष्टीरक्षक जो आहे तो सुद्धा चांगली दाद देत असताना धनेश वाघ असेल किंवा मग आकाश वाघ असेल, एक चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं जातं. अभिषेक गांगडे सुद्धा त्या संघामध्ये चांगली. ओ, हवेमध्ये चेंडू आहे, चेंडूच्या खाली शतरक्षकाला माहिती नव्हतं माझ्यापर्यंत झेल आलाय, त्याचं लक्ष नव्हतं, कारण किपर आला होता चेंडूवरती. अर्थातच तो किपरकडे पाहत होता, थोडस सरप्राइझिंग होतं त्याच्यासाठी. एक धाव आणि एका धावेने धाव फलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 19. 19 धावा धावफलकावरती. याचाच अर्थ 60 धावांची अजून सुद्धा गरज, आणि चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 7. ऑन साइडला हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली शतरक्षक फलंदाज बाद. हालो चेक. बॉलिंग मार्क वरती आलाय नवीन गोलंदाज, तो म्हणजेच आर्यन. आर्यन भंडार. त्याच्याकडे गोलंदाजीमध्ये गोलंदाजीचं चांगल्या चेंडूंचं भंडार असायला हवं आर्यन याच्याकडे. 6 चेंडू, 60 धावांची गरज, प्रत्येक चेंडूच्या मागे 10ची सरासरी. आज मात्र किरण केणे आणि त्याचे ज्येष्ठ खेळाडू सांगतील की ज्यांना खेळायला मिळत नाही त्यांनी काहीतरी करून दाखवा, आणि ही संधी असते एक. याच्यामध्ये चांगलं बिंदास खेळायचं असतं, बिंदास फलंदाजी करायची असते. ते गमावण्यासाठी जास्त काही राहिलेलं नाहीये. याचाच अर्थ मी नक्कीच म्हणेन की एक चांगली क्रिकेटची अपेक्षा आहे. क्या बात आहे. चांगल्या पद्धतीनं असं वाटतंय की प्रॅक्टिस सेशन चालू आहे. सिंगल डबल कट रन नक्कीच खेळावंच लागेल, कारण ज्यांना संधी मिळत नाही आज त्यांना संधी मिळालेली आहे. त्याने नक्कीच बॅट आणि बॉलचा संपर्क करणं हे नक्कीच या ठिकाणी सवय करून घ्यायला हवी. पुन्हा एकदा आर्यन शरीरापासून भरपूर लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. व्हाईट बॉल. धावसंख्या झाली 22. 22 धावा ह्या धावफलकावरती लागल्या जातात आतापर्यंत. एक चांगलं क्रिकेट झालेलं आहे, पूर्णपणे कंट्रोलमध्ये ठेवलाय गेम. 58 धावांची
गरज होती. दरम्यान फलंदाज बाद. नागले संघ सज्ज राहायचा आहे आणि या अगोदरचा एक मॅन ऑफ द मॅच बाकी आहे एनसीसी संघाचा. एनसीसी संघ तो मॅन ऑफ द मॅच आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचू. तर दरम्यान तुमचा एक मॅन ऑफ द मॅच बाकी आहे हे लक्षात असू द्या. वाईट बॉल अजून एक वाईट पडलाय. नक्कीच आर्यन याला ट्रायल साठी काढलं गेलाय. धावसंख्या झाली ती म्हणजेच 23 धावा. क्या बात आहे, क्या बात आहे. चेंडू खाली शतरक्षक आलाय आणि झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव मात्र मिळाली. धाव संख्या झाली 24. 55 धावा अजून सुद्धा हव्यात. 79 धावांचं टार्गेट चेस करत असताना चेंडू टाकून दिले आतापर्यंत ते म्हणजेच 4. आर्यन क्या बाद आहे. अजून एक चांगला चेंडू. चेंडूला थोडीशी फिरकी देण्याचा प्रयत्न करतो गोलंदाज. लास्ट बॉल. 55 धावांची अजून सुद्धा गरज. ऑनसाइडच्या दिशेने चेंडूला खेळलाय आणि हा चेंडू चाललाय बाउंड्री. दर्शन मला वाटते दर्शन याच्या बॅटमधनं आलेली ही बाउंड्री. चला सेकंड करा, हात मिळवा आणि नंतरच मैदान सोडा ही विनंती असेल. तर एकविरा नागले आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर लवकरात लवकर मैदानामध्ये आपले खेळाडू उतरवा ही विनंती असेल. हॅलो, चला थँक्यू. अगोदरच्या मॅचचा गावदेव भेंडीपाडा विरुद्ध एनसीसी नायगाव. अतिश सुंदर गोलंदाजी. शेवटचं षटक. अतिशाने फक्त एकच धाव दिली होती.